क्रीम्स असतात वेगवेगळे किंवा ऑइल असतात आणि खाली लिहिलेलं असतं की 8 दिवसात तुमचा कोड बरा होईल, 8 दिवसात तुमचं सोरियासिस जाईल. व्हिटिलिगो आणि सोरियासिस बद्दल मी अशा खूप जाहिराती बघितल्या की ज्याच्यामध्ये क्रीम्स असतात वेगवेगळे किंवा ऑइल असतात आणि खाली लिहिलेलं असतं की 8 दिवसात तुमचा कोड बरा होईल, 8 दिवसात तुमचं सोरियासिस जाईल. आता मला सांगा, हे ॲटोइम्युन डिसीज आहे, व्हिटिलिगो आणि सोरियासिस दोन्हीही. तर ॲटोइम्युन डिसीज म्हणजे काय, की तुमच्या शरीरामध्ये जी इम्युनिटी असते, ज्याला आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणतो, ती जेव्हा तुमच्या शरीराच्या विरुद्ध काम करते, तर तेव्हा होणारे आजार म्हणजे ॲटोइम्युन डिसीज. तर आता जेव्हा रोगप्रतिकारशक्तीच आपल्या विरुद्ध काम करते स्किनच्या आणि मेलॅनिनचं प्रमाण कमी करून पांढरे डाग आणते, या सोरियासिसमध्ये ॲक्च्युअली काय होतं की आपली स्किन आहे ही 30 दिवसांनी डेड होत असते. पण सोरियासिस हा आजार असा आहे की जेव्हा शरीरात त्वचेमध्ये विकृती निर्माण झाली की 4-4 दिवसाला डेड होते आणि मग त्याचं थर साचत जाऊन त्याचं स्केलिंग तयार होतं. मी जे सांगितलं की मग कोंडा पडायला लागतो. आता एवढे किचकट आजार आहेत, ते तुम्ही सांगा क्रीमनी कसे काय 8 दिवसात बरे होतील? तर आता रुग्णांनी पण विचार करण्याचा विषय आहे. तर